नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिलिमच्या परीक्षेकरता जी काही भूगोलाची रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण हवामानशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास पूर्ण केला। आता आपल्याला अभ्यासायचं आहे भारताचं हवामान। भारताचं हवामान हा घटक आपल्या अभ्यासक्रमात अत्यंत महत्त्वाचा आहे। यूपीएससीची परीक्षा असो, एमपीएससीची परीक्षा असो, पूर्व परीक्षा असो, मुख्य परीक्षा असो, सर्व टप्प्यांवर हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याला कारण देखील तसंच आहे, कारण भारताच्या हवामानाचा थेट इम्पॅक्ट, थेट परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजावर होत असतो। सो आपण आजपासून भारतीय हवामानाला छोट्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। त्या सिरीजमध्ये आपला सर्वात पहिला व्हिडिओ आहे भारतीय हवामानाचा प्रकार, म्हणजे आपल्या देशाचं हवामान कोणत्या प्रकारचं आहे याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं आढळतं की भारतीय हवामान हे कसं आहे, उष्णकटिबंधीय मान्सून हवामान आहे। पण काही गोष्टी लक्षात घ्या, जर आपण पृथ्वीवरचं भारताचं स्थान बघितलं तर आपण या विषुववृत्ताच्या उत्तरेला म्हणजे उत्तर गोलार्धात आहोत। तसंच हे जे 0° रेखावृत्त आहे, मूळ रेखावृत्त, त्याच्या आपण पूर्वेला आहोत। सो आपलं पृथ्वीवरचं स्थान हे कुठल्या गोलार्धात आहे, उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे। शिवाय कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जातो, त्यामुळे त्याच्या दक्षिणेचा भाग हा जो भारताचा भाग आहे तो उष्णकटिबंधात आहे आणि उत्तरेचा भाग हा समशीतोष्ण कटिबंधात आहे। म्हणजे अर्धा भारत उष्ण, अर्धा भारत समशीतोष्ण कटिबंधात येतो, तरी सुद्धा संपूर्ण भारताचं हवामान आपण काय म्हणतो, उष्णकटिबंधीय हवामान असं म्हणतो। शिवाय त्यामध्ये आपल्याला मान्सून वाऱ्यांचा प्रभाव दिसतो। विशिष्ट ऋतूत मान्सून वारे भारताकडे येतात आणि विशिष्ट ऋतूत माघारी जातात, म्हणून भारतीय हवामानाला आपण काय म्हणतोय, उष्णकटिबंधीय मान्सून हवामानाचा प्रदेश। आता चर्चेचा मुद्दा हा की हा प्रदेश समशीतोष्ण मध्ये असून सुद्धा इथे उष्णकटिबंधीय हवामान का, तर त्याला ही दोन कारणं नीट लक्षात घ्या। या पर्वत रांगांमुळे हिवाळ्यामध्ये उत्तरेकडून येणारे थंड वारे अडवले जातात आणि मग या समशीतोष्ण कटिबंधीय भारताचं हवामान कसं राहतं, उबदार। कोणाप्रमाणे, या उष्णकटिबंधीय भारताप्रमाणे उबदार राहतं। म्हणजे हिवाळ्यात हा प्रदेश याच्यासारखं हवामान दर्शवितो। नंतर लक्षात घ्या, ज्यावेळेस नैऋत्य मान्सून वारे येतात ते वारे या हिमालय आणि पूर्वांचलमुळे अडवले आणि मग ते या समशीतोष्ण कटिबंधीय भारतातून प्रवास करतात आणि त्यावेळेस या समशीतोष्ण कटिबंधीय भारताला भरपूर पाऊस देतात। या समशीतोष्ण कटिबंधीय भारताला पडणारा पाऊस हा उष्णकटिबंधीय प्रदेशाला प्राप्त होणाऱ्या पावसा इतका असतो। म्हणजे पावसाळ्यात सुद्धा यांची परिस्थिती यांच्यासारखी। राहिला उन्हाळा, उन्हाळ्यामध्ये हा उष्णकटिबंधीय प्रदेश तापतो, तितकाच हा समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश सुद्धा तापतोय। कारण का, तर हा एक विस्तृत सलग सपाट जमिनीचा भाग आहे। एक विस्तृत सलग सपाट जमिनीचा भाग आहे की जो मोठ्या प्रमाणात उष्णता शोषतो, प्रचंड तापतो, इतका तापतो की तो समशीतोष्ण मध्ये असून सुद्धा कोणाप्रमाणे वैशिष्ट्य दर्शवतो, उष्णकटिबंधाप्रमाणे दर्शवतो। थोडक्यात काय, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा तीनही ऋतूमध्ये समशीतोष्ण कटिबंधीय भारत उष्णकटिबंधीय भारताप्रमाणे वैशिष्ट्य दर्शवितो। म्हणून संपूर्ण भारताचं हवामान काय आहे, उष्णकटिबंधीय हवामान आहे। शिवाय भारतामध्ये नैऋत्य मान्सून येतो आणि नंतर ईशान्य मान्सून परत जातो। म्हणजे भारतावर कशाचा प्रभाव आहे, मान्सून वाऱ्यांचा सुद्धा प्रभाव आहे। म्हणून भारतीय हवामानाला आपण काय म्हणतोय, उष्णकटिबंधीय मान्सून हवामानाचा प्रदेश। दॅट्स